दरम्यान 2 नंबर तो 2 नंबरच असतो अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला। आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना चिमटा काढलेला आहे। 2 नंबर हा कायम 2 नंबरच असतो असं म्हणत आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा त्यांनी संदर्भ दिला आणि चिमटा काढलाय। नंबर 2 ला काहीच किंमत नसते असं म्हणत जो भी है देवा भाऊ ही है, देवा भाऊ सबका भाऊ अशा शब्दात रवींद्र चव्हाणांनी सभेत एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। नंबर 2 चा पक्ष आता हे वक्तव्य अजित पवारांसाठी होतं किंवा शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री 2 नंबरवर होते असा पलटवार राजू वाघमारे यांनी केला। बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं घुसवली, परंतु ही पदं घुसवली आणि मी ठाम प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही, मी नंबर 2च राहिलो असं त्यांनी ते म्हटलं। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आजकाल काय बोलतायत मला वाटतं त्यांना कळत नसावं, कारण आजच आता ते म्हणाले की नंबर 2च राहतो। मग ते आदरणीय अजितदादांबद्दल बोलतायत, कारण अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत। कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे।